आयुर्वेदाचा परिचय असा आहे की आयुष्यवेध आयुर्वेद या ग्रंथामध्ये आयुष्याविषयी सर्व काही माहिती सांगितली। तो ग्रंथ म्हणजे आयुर्वेद। तर आयुर्वेदाची श्लोक माहिती आहे। हिता येतं सुख दुःखम आयुष्यस्य हिता येतं मानवच्या तच्चैत्रम आयुर्वेद समुच्चय। ज्या ग्रंथामध्ये हित व अहित त्याचबरोबर सुख आणि दुःख याविषयी सर्व काही माहिती सांगितली तो ग्रंथ आहे आयुर्वेद। ठीक आहे। तर आयुर्वेद ग्रंथ का सांगितला, त्याचा उद्देश काय होता यासाठी पण एक श्लोक आहे। स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रश्नदक्ष। जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्याचं रक्षण करणे आणि जो रोगी झाला त्याचा विकार दूर करणे। ठीक आहे। त्यानंतर एक स्वस्थ एक शब्द आहे। स्वस्थ म्हणजे काय? समदोष समावेश समधातू मलक्रिय प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणजे स्वस्थ इंद्रिय विधी। यामध्ये ज्या व्यक्तीचे दोष धातू मल आणि अग्नी हे समान आहे। तर धातू म्हणजे काय? धारणा धातू जो शरीराला धारण करतो। तर त्या धातूमध्ये आपण रक्त धातू पाहणार। तर धातू किती प्रकारचे आहेत? 7। रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा। तर रक्त धातू सुरुवात करणार। तर रक्त धातू सुरुवात करेल सोमेश आणि रक्त धातू पर्यंत जो परिणाम होतात तोपर्यंत सोमेश गेले नंतर मी कंटिन्यू करतो। थँक्यू संदीप। तर मी आता रक्तधातूला सुरुवात करणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया रक्तधातू आपण कोणती टॉपिक कव्हर करणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया रक्तधातूची निरूक्ती, शब्द, स्थान, पंचमहाभूत, परिणमन, परिणामकाल, रक्तधातूचे प्रकार, शुद्ध रक्त, गुणधर्म आणि रक्तधातूचे कार्य, रक्तसार पुरुष, रक्तगती आणि रक्तशैली। तर फर्स्ट टॉपिक आपला असा असेल रक्तधातूची निरुक्ती। तर रक्तधातूच्या निरुक्तीसाठी आपल्याकडे एक छानसा श्लोक आहे। रजरंजने तेजरंजने रागवर्ण युक्त रागकृतच धातू रक्तबीजे भवती। तर त्याचा असा अर्थ होतो की रजरंजने टू स्टेन म्हणजे शरीराला लाल रंग देण्याचं काम कोण करते? रक्त ही करते। आहारचा प्रसाद भाग म्हणजे रस आणि रसाला रंजन करण्याचं काम कोण करते? रंजन चित्त करते आणि त्याला आपण काय म्हणतो? रक्त असे म्हणतो। आणि आपला सेकंड टॉपिक आपण घेऊ पर्याय शब्द। आता रक्ताला आपण पर्याय शब्द देतो शोणित। शोणित म्हणजे लाल कलर प्रोव्हाइड करणारा, जो लाल कलर शरीराला देतो जो असते रक्त, त्याला आपण नंतर शोणितही म्हणतो। लोहित, लोहित म्हणजे प्रेझेन्स ऑफ आयरन, रक्तामध्ये आपल्याला लोहाचं प्रमाण दिसते म्हणून आपण त्याला लोहितही म्हणतो। मांसकाळी म्हणजे रक्तपोषक अंशापासून मांसाची निर्मिती होते, त्याला म्हणून आपण त्याला मांसकाळी पण म्हणतो। शतज, शतज म्हणजे जखमेतून बाहेर पडणारा, जखमेतून बाहेर पडतो आपल्याला लागलेलं असल्यावर आपल्या रक्त बाहेर पडते म्हणून आपण त्याला शतज असं म्हणतो। रुधिर म्हणजे प्राण रोखून धरणारा, प्राण ठेवणारा म्हणून आपण त्याला रुधिर असं म्हणतो। रक्ताचे स्थान, रक्त हे जल आहे, उष्ण आहे म्हणून रक्त हे जल असल्यामुळे पुऱ्या शरीरामध्ये व्यापक झालेला आहे, पुऱ्या शरीरामध्ये पसरते, पुऱ्या शरीरामध्ये धावते। आणि तसं मूळ जे रक्ताचे स्थान आहे त्याच्यासाठी आपल्याकडे एक श्लोक आहे। रक्त उभे दय रक्त वय द्वय दयोमूल्य यकृत पिंडानो रक्त वयचे धन्य। तर याचा अर्थ असा होतो की रक्त वय दयोमूल्य म्हणजे रक्ताचे जे मूळ स्थान आहे ते यकृत पिंडानो आहे आणि रक्ताला वाहून नेणारा धन्य आहे असं सांगतोय। आणि आपण बघूया पंचमहाभूत गुण। तर पंचमहाभूत गुण म्हणजेच आपलं पूर्ण शरीर, आपल्या पूर्ण एव्हरीथिंग मध्ये जे आपलं बघतोय ते सगळं पंचमहाभूतापासून बनलेलं आहे। तसं रक्त ही पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक श्लोक दिलेला आहे सुश्रुतांनी, विश्रता दवता राग स्पंदना लघुता तथा गुण्या दिना गुणा एव दृश्यंतेचे अग्रशोनित। तर या श्लोकाचा अर्थ होतो की विश्वता हा गुण कोणामुळे? तर पृथ्वीमुळे आपल्याला विश्वता हा गुण आलेला आहे। द्रवता म्हणजे जल म्हणून द्रवता गुण आहे। राग हा म्हणजेच लाल कलर होऊ शकतो किंवा उष्णही असू शकतो, तो आपल्याला तेज म्हणजे अग्नीपासून भेटणार आहे। आणि वायू म्हणजे स्पंदन कार्य करते रक्त, हे आपल्याला वायूच्या गुणापासून दिसतोय। आणि लघुता हे आकाशाचं गुणधर्म दाखवते। आणि रक्तांमध्ये जे आधिक्य प्राधान्य असते पंचमहाभूताचं ते म्हणजे जल आणि तेज या दोघांचं। सो संदीप प्लीज कॅरी ऑन। थँक्यू सो मच। पंचमहाभूताबद्दल सांगितले तर त्यानंतर आपला पाहायचं रक्त परिणाम काय? प्रत्येक धातू पूर्वीच्या धातूपासून निर्माण होत असतो। रक्त धातू रक्त पोषक अंश कशामध्ये? रसामध्ये।
रस कुठून निर्माण होतो? आहार रसापासून. आहार रस कुठून निर्माण होतो? आहारापासून. म्हणजेच ज्यावेळेस आपण अन्न खातो, अन्नावर जठराग्नी काम करेल, जठराग्नीपासून आहार रस निर्मिती होईल, आहार रसापासून रस घालतो. रस धातूमध्ये पोषक अंश असतो. कशासाठी? समर्थ धातू निर्माण करण्यासाठी. तो म्हणजे रक्त पोषक अंश. ज्यावेळेस रक्त पोषक अंशावर रक्त धातुवाग्नी काम करेल त्यावेळेस आपल्याला रक्त मिळेल. पोष्य म्हणजे रक्त आणि मांस पोषक अंश आहे. पोषक अंश म्हणजे समर्थ. तो पोषक अंश जो शब्द आहे तो रक्त धातूमध्ये समर्थ धातू निर्माण करण्यासाठी तो अंश असतो. ज्यापासून समर्थ धातू निर्माण होतो तो म्हणजे रक्त पोषक अंश मांस. उपधातू सी आणि घटक. मल आहे सूक्ष्म आणि स्थूल. सूक्ष्म मल आहे हे स्थूल मल आहे पित्त. यामध्ये जे उपधातू आहे, धातू आणि उपधातूमध्ये फरक काय? धातू शरीराचं पोषण पण करेल आणि धारण पण करेल, पण उपधातू शरीराचं पोषण नाही करत, ते धारण करेल. ठीक आहे. तर मग परिणाम काळ म्हणजे ते रक्तधातू निर्माण होण्यासाठी कालावधी किती लागतो? तर चरकानुसार यांनी सांगितले 2 दिवस लागतील आणि सुश्रुतानुसार 5 दिवस. ठीक आहे. तर आचार्य सुश्रुतानुसार रक्तधातूचे 4 प्रकार आहेत. वात शोधित, पित्त शोधित, कफ शोधित आणि शुद्ध रक्त. शुद्ध रक्त हे कशा प्रकारे ओळखायचं तर आपला श्लोक आहे. तपने इंद्र गोपावन पद्म आलक्तप सन्निभम गुंजापन सवर्णाची विशुद्ध विद्या शोधित. तर काय सांगितले? तपनी म्हणजे ज्यावेळेस सुनाला आपण तापवतो, तापवल्यानंतर जसा वर्ण होतो, जसा कलर येतो, तो कलर असतो शुद्ध रक्ताचा. इंद्र गोपावन, इंद्र गोप हा कीटक आहे. कोणता? इंद्रगोप हा कीटक आहे. याचा वर्ण कसा दिसेल? लालसर. ठीक आहे. इंद्र गोपावन पद्म आलक्तप. पद्म म्हणजे कमळ, ते कमळ लाल कमळासारखं वर्ण आहे. आणि आलक्तप म्हणजे उत्तर भारतीय संस्कृतीमध्ये एक काही अशी परंपरा आहे, संस्कृती आहे, ज्यामध्ये कोणते शुभ कार्य करण्याच्या पूर्वी आपण जसं हातावर मेहंदी काढतो ना, त्या ठिकाणी आलक्तक असं यूज केला. आलक्तक म्हणजे काय? हे गुंजाफल आहे. तर यानंतर रक्तधातूचे कार्य. रक्तधातूचे कार्य, रक्तधातू धातू म्हणजे धारण करणार, श्रेष्ठ करणं. हे स्पेसिफिक खंडामध्ये का दिले? त्यासाठी एक श्लोक दिले आहे. विनयनम जीवनम देखो स्नेहोदारण कोणे गर्भकादश्च धातूनाम श्रेष्ठ करणं ध्रुवात स्मृत. तर जीवन हे श्रेष्ठ करणं कशासाठी? रक्तधातूसाठी. तर तसं प्रत्येक धातूसाठी त्याचं धातू श्रेष्ठ करणं. क्रीडन रसधातूसाठी, तर जीवन हे रक्तधातूसाठी. हे उत्तर धातूचं क्वेश्चन म्हणजे समोरचा धातू रक्तधातू डिपेंडेंट आहे. तर उत्तर धातूचं क्वेश्चन बघतो. बल आणि ओजस यांची वृद्धी होती. म्हणजे नेमकं काय होईल की जर शरीरात रक्त कमी असेल तर ताकद राहणार आणि रक्त जर कमी असेल तर समोरचे धातू बनण्यासाठी त्यांना तेवढी पॉवर भेटणार नाही किंवा समोरचे धातू बनण्यासाठी तेवढं आपल्या शरीरात धातू राहणार नाही. जर रक्त धातू ठीक राहील तर बल पण भेटेल, रक्त जास्त असेल शरीर बल वाढेल, त्याचबरोबर ओजस म्हणजे तेजस्वीपणा वाढू शकतो. तर पुढे भाऊ रक्तसार व्यक्ती कसा ओळखला? रक्तसार व्यक्तीचे गुण काय? कर्णाक्षी मुक्ती जेव्हा 69 पाणी पाहतात नवीन लाट मिळणं स्निग्ध रक्तवर्णन श्रीमद भ्रादेश्वर रक्तसार. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जो व्यक्ती रक्तसार आहे, रक्तसार म्हणजे त्याच्यामध्ये शुद्ध रक्त परिपूर्ण आहे, जास्तीत जास्त आहे. तो कसा ओळखायचा? त्याचे कान, नाक, पोट, जीभ हे कशाचे लालसर असतात जास्त आणि डोळे चमकतात. त्याचबरोबर हाताचे तळवे आणि पायाचे तळवे, नकलाला मेणम, कपाळ आणि मेणम म्हणजे शिश्न व्यंजनाकडे वापरतात, हे लालसर असते. जो व्यक्ती रक्तसार असतो त्याला जास्त भांडण सहन होणार नाही. ठीक आहे. तो जास्त उष्ण जागी राहू नाही शकणार, तापमान सहन नाही होणार. त्याचं रिझन काय? पित्त आणि रक्ताचं असे संबंध आहे. ठीक आहे. तर त्याचा आकार पित्त जास्त, पित्त म्हणजे अग्नी. जर शरीरात पहिलेच अग्नी जास्त असेल तर बाहेर गेल्यावर बाहेरची उष्णता त्याला सहन होत नाही. ठीक आहे. तर काय म्हणते? सारखा सुबद्धता मेधा मनस्वित जो कुमार मन अतिबल क्लेश असहिष्णुता भांडण सहन होणार, उष्ण असहिष्णुता उष्णता पण सहन होणार, हे असं सांगितले. त्यानंतर रक्तवृत्ती आहे. रक्तवृत्ती शब्दात समजते रक्ताची वाढ झाली. रक्ताची वाढ झाल्यावर काय होणार? सिरा पूर्णत्वच म्हणजे सिरा फुगणार. रक्तांशला म्हणजे काय? त्वचा लालसर दिसेल, डोळे आणि त्वचा लालसर दिसेल. काय म्हणते? रक्तवृत्ती सिरा फुगणे, डोळे त्वचा यामध्ये लालसरपणा दिसतो. श्लोक असा रक्तांशला सिरा पूर्णत्वच रक्त विस्मरण यावरून त्याला रक्तवृत्ती समजते. रक्तक्षय. रक्तक्षयामध्ये रक्त आतून आमल्या शरीर जिरा शेतीला वृक्षता. तर काय म्हणते? रक्तक्षयामध्ये ज्या शरीरामध्ये रक्त कमी असेल तर आपल्याला आंबट आणि थंड खाण्याची तीव्र इच्छा होते. आंबट
काय करतो, आम्ल पदार्थ रक्तवृद्धी करतो. आणि ज्या प्रकारे आपण रक्तवृद्धीमध्ये बघितलं शरीरामध्ये शिरा फुगल्या जातात, तर रक्त कमी झालं तर शरीराचे जे शिरा आहे ते क्षय दिसतो. ठीक आहे, रक्तक्षय थकवा येतो, फिकटपणा दिसतो. फिकटपणा काय दिसतो, तर आपण वृक्षता म्हणतो. जर शरीरामध्ये रक्त नसेल तर स्निग्धता नसेल आणि त्वचा वृक्ष दिसेल. ठीक आहे, आणि आंबट आणि थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. तर हे समजलंय. तर आपण यानंतर एक स्मॉल ऍक्टिव्हिटी घेऊ. तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहू. ज्यांना आन्सर येते त्यांनीच आन्सर द्यायचं, ग्रुपमध्ये आन्सर नाही द्यायचं. ठीक आहे. सो प्रश्न असा आहे की रक्त प्रदूषणजन्य विकारांमध्ये कोणता आरोग्य येतो? ऑप्शन आहे ग्रुपमध्ये आन्सर नाही द्यायचं. अतिशय ग्रुपमध्ये हँड रेज करा ज्यांना आन्सर येतंय. रक्तदाबामध्ये कोणत्या महापुराचे प्राधान्य आहे? जल करेक्ट आहे का? जल आणि अग्नी असं डिफरन्स जल आणि अग्नी दोघं इक्विव्हॅलेंट आहे. तुम्ही तिथं लिहितानाच जल प्लस अग्नी, पृथ्वी प्लस असे ऑप्शन द्यायला हवे, कारण की तिथे दोनच आहे. जलमुळे ते काय आहे, द्रव म्हणजे उसको लिक्विड स्टेट दिया हुआ है. और हाँ, ते करेक्ट करून घ्या. जल आणि अग्नी करेक्ट आन्सर आहेत. रक्तदाबाचा उपदाब कोणता आहे? रक्तदाबाच्या निर्मितीसाठी कोणते टीका महत्वाचे आहे? एक एक हँड रेस करो. आणि पहिलं सांगायचं. रक्तदाबाचा कोणत्या दाबापासून निर्माण होतो? रक्तवृद्धीची लक्षणे कोणती आहेत? शिरा फुगणे. रक्तदाबाचे मुख्य स्थान थँक्यू सो मच.